नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये एक आर-टी संदर्भात बातमी आलेली आहे. तीच बातमी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. मित्रांनो, आर-टी प्रवेशाची जबाबदारी जी आहे ते मुख्याध्यापकांवर आलेली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 6 वर्ष पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीमध्ये दाखल होऊ शकतील. 6 वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकांना सक्तीपात्र व दाखलपात्र म्हणून समजण्यात येईल. आर-टी-नुसार अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर असणार आहे. विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा अधिक ताण पडू नये यासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र सरकारने इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांचे वय हे 6 वर्ष कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता खाजगी असो की शासकीय शाळा 6 वर्ष पूर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. कमी वयात पहिलीत दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व संधी लवकर मिळते, तर काहींना नोकरीची संधी इतरांच्या तुलनेत जास्त मिळते, अशी उदाहरणे पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर आता आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देताना सर्व शाळांना 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या काळात जन्मलेल्या मुलांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देता येणार आहे. जन्मदाखला काढायचा कसा? आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बाळाचा जन्म ग्रामीण भागात झाला असल्यास संबंधित ग्रामपंचायतीतील किंवा शहरात जन्म झाला असल्यास नगरपालिका किंवा महानगरपालिकेत काही माहिती द्यावी लागते. अनेकदा रुग्णालयांकडून नावे जातात, त्याची देखील पालकांनी खात्री करून घ्यावी. बाळाचा जन्म झाल्यापासून 21 दिवसाच्या आत संबंधित कार्यालयात माहिती द्यावी लागते. 21 दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊनही बाळाच्या जन्माची नोंद न झाल्यास आता तहसीलदारांच्या माध्यमातून जन्मदाखला मिळतो. त्यांच्याकडे तसा अर्ज करावा लागतो आणि विलंबाचे कारणही अर्जात सांगावे लागते. पहिलीला प्रवेशाला सुरुवात झाली असल्यामुळे पालकांनी दाखल्यासाठीची तात्काळ अर्ज करूनही काढून घ्यावा, अन्यथा शाळांमधील प्रवेशासाठी अडचणी येऊ शकतात. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही वयानुसार असा मिळेल प्रवेश. तर नर्सरीसाठी जो काही प्रवेश वर्ग आहे तर त्यासाठी जन्मतारीख तुमच्या मुलाची जी आहे ते 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या काळामध्ये 3 वर्ष वयोमर्यादा जी आहे ती लागणार आहे नर्सरीसाठी. ज्युनियर के-जीसाठी इथे 4 वर्षाची वयोमर्यादा सांगितलेली आहे. सिनियर के-जीसाठी 5 वर्षाची इथे वयोमर्यादा सांगितली आहे आणि इयत्ता पहिलीसाठी 6 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोमर्यादा इथे आपल्याला लागणार आहे. तर पहिलीसाठी प्रवेशासाठी 6 वर्ष पूर्ण हवे. कारण आहे की 31 डिसेंबर 2024 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना 6 वर्षे पूर्ण होतील त्यांनाच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळेल. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झाली नसल्याचे सर्व शाळांनी आर-टीतील 25% प्रवेश रिक्त ठेवून उर्वरित 75% प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायला काहीही हरकत नाही.